नमस्कार, हा व्हिडिओ पौर्णिमेच्या दिवशी शूट केलेला आहे। मला करायची होती गव्हाची खीर। त्यासाठी मी ते गहू 5 मिनिटे पाण्यात भिजत ठेवले। त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवले, हे जेणेकरून हे लवकर सुकतील। नंतर आपल्याला मंदिरात जायचं होतं, हनुमंतांच्या मंदिरात जायचे। त्यासाठी इथं आता पूजेची साखर घेतली, तुपाचं। त्यानंतर मग आपण आल्यानंतर गव्हाची खीर, भात आणि ताकाची कढी असं स्वयंपाक करणार आहोत। कारभारी आल्यामुळे मी चहा ठेवला आहे आता इथं। मी आता चहा घेऊ आणि नंतर मंदिरात जाऊन येऊ। हां, ते नाही ना मंदिरामध्ये कुठे ठेवलं मग? तुलाच माहिती आहे कुठे ठेवलंस। तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। घातलंय मी, ही माझी ड्रॉइंग आहे। त्यानंतर गहू चांगले सुकले मिक्सरला लावून घेतलं। उलटे 1-2-3 वेळा फिरवायचे, म्हणजे गव्हावरची पूर्ण साल निघून जाते। हे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे सुकवत ठेवायचे आहेत फॅनखाली। किती कोरडा निघालाय ना, याच्यावरचा भरपूर आहे ना। आपण मंदिरात जाऊन हे जगणं हे सुकते। हे सुकल्यानंतर आपण ह्याला पाकडूया, म्हणजे ह्याचं हे पूर्ण साल निघून जाईल। आणि हे बघा माझ्या लेकीनं काय केले, कानातले किती छान, बघा छान केलेत। तिकडे बघू बेटा, हे बघा। मंदिरात जाऊन येऊ आपण सगळे। मी व्हिडिओ 5 ते 6च्या दरम्यान अपलोड करेन। हा टाइम तुम्हाला योग्य वाटतो का मला नक्की सांगा। आम्ही तिकडे गेल्यानंतर मंडळाचं दर्शन घेतलं, मंदिरात प्रसन्न वाटत होतं। छान असं दर्शन घेतलं, ग्रहांचं, गणरायाचं, हनुमंतांचं प्रसाद घेतला आणि तिथेच पुढेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिथंही गेलो आम्ही। तिथं चालू होतं कीर्तन, भजन। फाटला असता काहीतरी। गोमातेचंही दर्शन घेतलं आम्ही। एकदम मऊ शिजवायची, त्यानंतर काजू, बदाम, मनुके आणि अर्धा किलो सॉरीमध्ये स्विच ऑफ झाल्यामुळं व्हिडिओ बाकीचा केला नाही। छान शिजलेली आहे। नैवेद्य पण मी दाखवून घेतला आहे खिरीचा। चला आता आपण ह्याचा आस्वाद घेऊ। तुम्ही पण या खायला, मी पण या जेवण करायला। आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।